मुंबई की बारिश दुनिया भर में मशहूर है। मानसून के दौरान जून से सितंबर तक मुंबई में भारी बारिश होती है। इस समय शहर में जल भराव की समस्या आम हो जाती है, जिससे यातायात और जनजीवन प्रभावित होता है। ऐसी ही समस्या महाराष्ट्र नगर मानखुर्द मुंबई में देखने को मिली। 25 मी राहतो स्थायिक आहे झाला ही पाण्याची समस्या आहे, हर वर्षी आहे। त्याच्यावरती कोणी निर्णय घेत नाही आहे। एवढे मोठे मोठे अंडरग्राउंड बोगदे आहेत, त्याच्यामध्ये पाणी येत नाही, तर का साचतं पाणी? हे आपण खासदार आमदारांनी लक्ष घातलं पाहिजे, महानगरपालिकेने घातलं पाहिजे। पावसाळ्यापूर्वी जे नाले सफाई होती ती काय इथं झालेली नाही आहे आणि पुढून जे इथं पाठीमागं BRC आहे, नेवल डॉकचा एरिया आहे, त्या लोकांनी पूर्ण भरणी केल्यामुळं येणारं डोंगराचं पाणी डायरेक्ट बाहेर येतं या सपाट भागामध्ये आणि पुढं याचा PWDचा नाला आहे, तोही BMCनं हे 3 वर्ष प्रशासकीय कारभार बघतंय। नगरसेवक नसल्यामुळं इथं लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी प्रतिनिधित्व नसल्यामुळे या प्रशासनाने पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे। ॲम्ब्युलन्सला इथून पर्याय नाही आहे, ॲम्ब्युलन्सला BRC मधून यावं लागते। तिकडून आहे रस्ता, पण तिकडून लांब पडतो लोकांना। मी गेले 25 वर्ष आम्ही इथं धंदा करतात। मी इथं श्री संत सवतामाळी भाजी मार्केट आमची मंडई आहे छोटीशी, ज्याच्यामध्ये कमीत कमी 120 ते 130 धंदे आम्ही 31 वर्षापासून इथं धंदा करतो आहे। आणि इथं जे धंदा करतात आज 3 दिवस झालं कंटिन्यू धंदा बंद आहे लोकांचे। आज हातावरची पोट आहेत, मुलांचे शिक्षण आहेत, लोकांनी घर घ्यायला कर्ज घेतलेले आहेत, लोकांचे स्थानिक पतपेढीतून कर्ज घेतलेलं, रोजचे 200-300 हप्ते जातात लोकांचे। आज ते धंदा बंद असल्यामुळं ते पण लोकांचे खायचे वांदे झाले, लोकांवर कर्ज फेडू शकत नाहीत। तर जी सामान्य लोक आहेत ही सगळी हातावरची पोट आहे। हे बघा सगळे धंदे बंद आहेत ह्या फक्त पाण्यामुळं, आणि तर रोगराई पसरलेली आहे। BMCवाल्यांनाही सांगितलं, BMCवाल्यांचाही प्रॉब्लेम आहे, PWD त्यांना परमिशन देत नाही। आता आम्ही त्यांच्या पण संपर्कात आहेत। आता हा नाला जाम झालेला, बोगदा पूर्ण चॉकअप झालेला आहे। पूर्वी नाले सफाई व्हायची, एखादा असा 24 तास पाऊस पडला तर बोगदा भरत होता, तेही 1-2 तासामध्ये रिलीफ होत होता। आता 3-3 दिवस झालं बोगदा तसाच आहे। भाजी तरकारीच्या इथं गाड्या येतात, कांदा बटाट्याच्या भाजीच्या, म्हणजे ते लोक सप्लाय करतात। वाशीवरून इथं माल येतो, आता माल पलीकडं उतरून लोक डोक्यानं आणून इथं धंदा करतात। धंदा करायला पण हे पाणी असल्यामुळे इथं घेणारे पण खरीददार पण येत नाहीत या पाण्यामुळं। खूप लोकांचे हाल आहेत, कारण आता कमीत कमी 4 किलोमीटर फिरून लोकांना जावं लागतं। ती एकदम दाट वस्ती आहे, त्याच्यातून रस्ता काढत कोणी बाईक आडवे लावतं, तिथून जाताना लोकांना त्रास होतो। या बोगद्यामुळं खूप लोकांना बंद असल्यामुळे खूप त्रास आहे। पावसाळ्यापूर्वी नाले सफाई व्यवस्थित झाली असती तर हे पाण्याचा प्रश्न आला नसता। आणि हा ह्याच्या इथून मेन नाला आहे, हा खालून हा ते कधी साफच करत नाहीत। आता हे बघा हा ढापा पडला, हे आम्ही स्वतः ह्याच्यावर लावलेलं आहे, ते प्रशासनाने याच्याकडे लक्ष नाही दिलेलं। कधी भीती वाटते का की याच्यामध्ये कोणी पडेल? हा लहान पोरं आता बघा ना तिकडे लहान पोरं येतात जातात, भीती वाटते पडेल वगैरे, तरी आम्ही असे खंबे उभे करून लोकांची सेवा करतो मार्केटवाले आम्ही।